नमस्कार, मी डॉक्टर साधना बोलते. आरोग्य साधना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मला बरेच लोक विचारत असतात की तिळगुळाचे लाडू तुम्ही कसे बनवता. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की काही इंटरेस्टिंग इन्ग्रेडियंट्स टाकून ते लाडू आपण हेल्दी कसे बनवू शकतो, जेणेकरून आपल्याला आपल्या मुलांना कॅल्शियम, आयरन, फायबर, झिंक हे भरपूर प्रमाणात मिळते. तिळगुळाचे लाडू बनवताना आपण नेहमी त्यात तीळ, गूळ आणि खोबरं टाकतो. पण त्याला आणखी न्यूट्रिशियस बनवण्यासाठी त्यातलं कॅल्शियम कंटेंट, आयरन, झिंक कंटेंट वाढवण्यासाठी आपण आज त्याच्यामध्ये टाकणार आहोत टरबूजच्या बिया, राजगिराचे पफ्स आणि अंजीर. सर्वप्रथम आपण आता यामध्ये तीळ भाजून घेणार आहोत. भाजलेले तीळ आपण काढून घेतले आहेत आणि आता आपण यामध्ये भाजणार आहोत टरबूजाच्या बिया. टरबूजाच्या बियाही आपण सोनेरी होईपर्यंत भाजून घेतल्या आहेत. राजगिराच्या पफ्सला भाजून घेण्यासाठी अतिशय कमी टेम्परेचर लागतं, त्यामुळे गॅस बंद करून घेतला आहे. खोबरं बारीक कापून त्याचा किस करून घेतला आहे आणि तो किसही आता आपण थोडा भाजून घेणार आहोत. लाडवांमध्ये गूळ तर आपण नेहमीच घालत असतो, पण अंजीर यासाठी, कारण मुलं अख्खं अंजीर खात नाही, त्यामुळे ते अंजीर बारीक करून आपण लाडूमध्ये टाकू शकतो. सर्वप्रथम आपण आता तीळ आणि त्यानंतर राजगिऱ्याचे पफ्स हे बारीक करून घेणार आहोत. इथे आपण तीळ भाजून त्याची पावडर बनवून घेतली आहे, त्याचबरोबर राजगिऱ्याचे पफ्स भाजूनही त्याची पावडर बनवून घेतली आहे. अंजीर डायरेक्ट बारीक केलं तर त्याची पेस्ट होते, त्यामुळे आपण त्याला टरबूजाच्या बिया आणि खोबऱ्याचा किस यासोबत मिळून बारीक करणार आहोत. इथे अंजीर, टरबूज बी आणि खोबरं छान बारीक झाले आहे. कढईत तूप गरम करून त्यामध्ये गुळाची पावडर टाकावी आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तो गूळ वितळू द्यावा. इथे मी ऑर्गॅनिक गूळ वापरलेला आहे, त्यामुळे तो थोडासा काळपट दिसतोय. गूळ वितळेपर्यंत सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावेत. त्यामध्ये थोडीशी वेलची पूडही घालावी.
वितळल्यानंतर एकत्र केलेल्या सर्व पावडर्समध्ये तो गूळ ॲड करावा आणि छान मिक्स करावं. मिश्रण छान एकजीव झाले आहे. आता त्याचे लाडू वळायला सुरुवात करूया. असे हे आपले टेस्टी आणि हेल्दी तिळगुळ लाडू तयार आहेत. लाडूंची रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या आरोग्य साधना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.